नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज मी आपल्याला सांगणार आहे ऑक्सिटेट्रासायक्लिन या इंजेक्शनबद्दल संपूर्ण माहिती. तर ऑक्सिटेट्रासायक्लिन इंजेक्शन सगळ्यात जास्त प्रमाणात वापरले जाणारे इंजेक्शन आहे, जे की वेटरनरी प्रॅक्टिसमध्ये आपण वापरतो. तर हे एक प्रकारचे अँटीबायोटिक आहे. तर ऑक्सिटेट्रासायक्लिन आपल्याला लॉंग ॲक्टिंग आणि शॉर्ट ॲक्टिंग अशा दोन फॉर्ममध्ये अवेलेबल असते. तर आपण याचा कुठे कुठे वापर करू शकतो, कोण्या रोगामध्ये वापर करू शकतो, कोण्या प्राण्यांमध्ये याचा वापर करू शकतो, याचा डोज रेट किती असतो, आपण गाभण जनावरांना देऊ शकतो की नाही देऊ शकत, लहान वासरांना देऊ शकतो की नाही देऊ शकत. तर ह्या सगळ्या गोष्टी, याशिवाय हे इंजेक्शन देताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी, नाहीतर जनावराचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. तर या सगळ्याबद्दल आज मी सविस्तर आपल्याला सांगणार आहे. याच सोबत हे ऑक्सिटेट्रासायक्लिन नावाचं औषध आपल्याला कोण्या स्वरूपात मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर प्रेस करून ऑलवाल्या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर जसे की आपण माझ्या हातामध्ये बघत आहात, हे ऑक्सिटेट्रासायक्लिन इंजेक्शन आहे. तर आपण बघू शकता हे पिवळ्या कलरमध्ये घट्ट तेलासारखे इंजेक्शन मार्केटमध्ये अवेलेबल असते. तर याचबरोबर ऑक्सिटेट्रासायक्लिन भरपूर नावाने भरपूर वेगवेगळ्या कंपन्यांचे आपल्याला मार्केटमध्ये इंजेक्शन्स अवेलेबल आहेत. त्याचसोबत जसं की आपण स्क्रीनवर बघत आहात, ही ऑक्सिटेट्रासायक्लिनचा हा टेरामायसिन नावाने आय ऑइंटमेंट मिळतो, म्हणजे डोळ्यामध्ये टाकण्यासाठी जे मलम मिळतो, तर तो सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याचसोबत ऑक्सिटेट्रासायक्लिनचा जसा की आपण स्क्रीनवर बघत आहात, लिनॉक्सिन 1025 नावाने स्प्रेसुद्धा मार्केटमध्ये मिळतो जनावरांच्या जखमांवर मारण्यासाठी. त्याचसोबत फायझरचे आपण जसे हे स्क्रीनवर बघत आहात, तर पावडरसुद्धा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात, तर हे ओरल लिक्विड म्हणजे तोंडाने पाजण्यासाठी सुद्धा हे लिक्विड अवेलेबल असते. आणि त्याचसोबत आपण जसे की माझ्या हातामध्ये आपण बघत आहात, ही बोलससुद्धा मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. तर ती बोलस अशा प्रकारची असते. तर ऑक्सिटेट्रासायक्लिन इंजेक्शन हे ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे दोन्ही बॅक्टेरियावर काम करणारे, जसे की ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह दोन्ही बॅक्टेरियावर काम करणारे अँटीबायोटिक आहे. आणि हे बॅक्टेरिओस्टॅटिक अँटीबायोटिक आहे. बॅक्टेरिओस्टॅटिक म्हणजे जे अँटीबायोटिक बॅक्टेरियाची ग्रोथ म्हणजे बॅक्टेरियाची वाढ आणि त्याची मल्टिप्लिकेशन थांबवतो, त्याला आपण बॅक्टेरिओस्टॅटिक अँटीबायोटिक म्हणतो. आणि हे अँटीबायोटिक बॅक्टेरियाला मारून टाकत नाही. तर जे अँटीबायोटिक बॅक्टेरियाला मारून टाकतात त्या अँटीबायोटिकला बॅक्टेरिओसायडल अँटीबायोटिक म्हणतात. जसे की मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, पेनिसिलिन ग्रुपचे अँटीबायोटिक आहे, तर ते बॅक्टेरिओसायडल आहेत, ते बॅक्टेरियाला मारतात. पण हे ऑक्सिटेट्रासायक्लिन ग्रुपचे अँटीबायोटिक जे आहे ते बॅक्टेरिओस्टॅटिक आहे. तर ऑक्सिटेट्रासायक्लिन इंजेक्शन मार्केटमध्ये आपल्याला दोन फॉर्ममध्ये उपलब्ध असते. एक हे शॉर्ट ॲक्टिंग अँटीबायोटिक आहे. तर यामध्ये 50 mg/ml कॉन्सन्ट्रेशन असते आणि याचा जो डोज रेट असतो तो 10 mg/kg बॉडी वेट यानुसार आपण याला इंट्रामस्क्युलर, इंट्राव्हेनस दोन्ही रूटने देऊ शकतो. तर जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात, तर हे टेरामायसिन नावाचे लॉंग ॲक्टिंग नावाने सुद्धा ऑक्सिटेट्रासायक्लिनचे इंजेक्शन आपल्याला मिळते. तर लॉंग ॲक्टिंग इंजेक्शनचा डोज हा फक्त इंट्रामस्क्युलर असतो, त्याला आपण इंट्राव्हेनस रूटने देऊ शकत नाही. आणि ते 10 किलो वजनासाठी 1 ml या प्रमाणात आपण त्याला वापरू शकतो. तर लॉंग ॲक्टिंग इंजेक्शन हे
72 तासातून फक्त एकदा द्यायचे असते आणि गरज पडल्यास त्याला आपण 72 तासाच्या नंतरच रिपीट करू शकतो. तर हे जे शॉर्ट ॲक्टिंग आहे तर याला आपण 24 तासानंतर पुन्हा देऊ शकतो. तर लॉंग ॲक्टिंगला आपण 72 तासाच्या नंतरच देऊ शकतो आणि त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असते ते 200 mg/ml एवढं असते. तर या इंजेक्शनचा वापर आपण जसे की गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, मांजर यांच्यामध्ये या सगळ्या प्राण्यांमध्ये आपण करू शकतो आणि याचा डोज रेट असतो 10 mg/kg बॉडी वेट आणि इंट्रामस्क्युलर इंट्राव्हेनस दोन्ही रूटने आपण देऊ शकतो. तर आता आपण बोलू की हे अँटीबायोटिक कोण्या रोगावर काम करते आणि कधी कधी आपण याला देऊ शकतो. तर हे अँटीबायोटिक जसे की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, त्याच्यानंतर मायकोप्लाझ्मा, क्लायमेडिया, रिकेट्सिया आणि काही प्रोटोझोआ हे जे असतात तर या सगळ्यावर हे अँटीबायोटिक काम करते. द प्रोटोझोअल डिसीज म्हणजे जसं की बबेसिया झालं, थायलेरिया झालं, ट्रिपॅनोसोमा ज्याला आपण सर्रासुद्धा म्हणतो. तर आपण या ऑक्सिटेट्रासायक्लिन इंजेक्शनला या रोगांमध्ये सुद्धा वापरू शकतो. जसे की बबेसिओसिसमध्ये आपण याला जे बेरेनिल इंजेक्शन असते तर त्या इंजेक्शनसोबत आपण याला IV रूटने देऊ शकतो. सर्रामध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. थायलेरियासिसमध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो. तर याचबरोबर ऑक्सिटेट्रासायक्लिन अँटीबायोटिकचा उपयोग आपण मिक्स बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह दोन्ही बॅक्टेरियाचे इन्फेक्शन जर एकत्र झाले असेल, जसे की श्वासनलिका असते ज्यामध्ये निमोनिया होऊ शकतो किंवा जे श्वासाचा पाईप जो असतो नलिका जे असते ज्याला आपण ट्रकिया म्हणतो, तर त्याला जर काही इन्फेक्शन झाले असेल तिथे सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. गाई म्हशीच्या गर्भाशयामध्ये जर काही इन्फेक्शन झाले असेल त्यावेळेस सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो. जर युरिनरी ट्रॅक्टमध्ये काही इन्फेक्शन झाले असेल म्हणजे जे ब्लॅडर असते किंवा जो युरेथ्रा असतो तिथे जर काही इन्फेक्शन झाले असेल किंवा GI ट्रॅक्ट म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये जर काही इन्फेक्शन झाले असेल तिथे सुद्धा आपण या इंजेक्शनचा उपयोग करू शकतो. याचबरोबर HSBQ, लेप्टोस्पायरा म्हणजे हिमोरेजिक सेप्टिसेमिया ज्याला आपण घटसर्प म्हणतो त्या रोगामध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. त्याचबरोबर जो एकटांग्या किंवा फऱ्या म्हणून जो आजार आहे ज्याला आपण ब्लॅक कार्टर म्हणतो त्याच्यात सुद्धा आपण वापर करू शकतो. लेप्टोस्पायरा झाला, लिस्टेरियोसिस झाला तर या रोगामध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो. याचबरोबर ब्रुसेलोसिस हा जो रोग असतो किंवा घोड्यामधला स्ट्रँगल जो आजार असतो किंवा स्वाईन इरिसिपॅलस म्हणजे डुकरामधला स्वाईन इरिसिपॅलस नावाचा जो रोग असतो त्याच्यात सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो. आणखी मायकोप्लाझ्मोसिस, रिकेट्सिओसिस, क्लायमॅडिओसिस किंवा इअरलिकिओसिस, तर इअरलिकिओसिस हा कुत्र्यामधला एक आजार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. याचबरोबर बॅलेंटिडिओसिस नावाचा जो आजार असतो आणि अमेबिओसिस तर यामध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो. आता आपण बोलूया की या इंजेक्शनचे दुष्परिणाम काय आहेत. तर या इंजेक्शनमुळे जनावरांच्या किडन्या पूर्णतः निकामी होऊ शकतात. जसे की आपण जे एक्सपायरी झालेले इंजेक्शन वापरले किंवा इंजेक्शन आपण व्यवस्थित ठेवले नाही तर हे इंजेक्शन जसे आपण सावलीत थंड्या ठिकाणी ठेवतो तर याला आपण जर उन्हात ठेवले तर अशा वेळेस असे इंजेक्शन जर आपण वापरले तर जनावरांच्या किडन्या निकामी होऊ शकतात. त्याचबरोबर या इंजेक्शनचा एक दुष्परिणाम म्हणजे हे इंजेक्शन खूप जास्त इरिटेशन करते. म्हणजे हे इंजेक्शन लावल्यानंतर जनावराला खूप जास्त वेदना होतात, इरिटेशन होते. आणि जी लहान वासरे असतात तर लहान वासरामध्ये जर आपण हे इंजेक्शन लावलं तर त्या वासराचे दात पिवळे होतात, कारण हे इंजेक्शन कॅल्शियम बरोबर शरीरात जाऊन बाइंड होते
आणि एक इनसोल्युबल कॉम्प्लेक्स फॉर्म करते आणि दातामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असते, म्हणून लहान वासराचे दात याच्यामध्ये पिवळे होतात. म्हणून लहान वासरांमध्ये या इंजेक्शनचा वापर करू नये. सोबतच जे गाभण जनावरे असतात, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, तर या जनावरांमध्ये सुद्धा याचा गाभण असताना चुकूनही उपयोग करू नका. आणि ज्यावेळेस आपण या इंजेक्शनला IV लावतो तर त्यावेळेस हे इंजेक्शन लावताना स्लो IV द्या. जर आपण एकदम फास्ट IV दिले तर जनावराचा जाग्यावरच मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर या गोष्टीची आपण हे इंजेक्शन वापरताना काळजी घ्यायला पाहिजे. आणखी हे इंजेक्शन वापरताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? घोड्यामध्ये हे इंजेक्शन आपण IV रूटनेच द्यायचे असते, याला IM रूटने आपण लावू शकत नाही. जे लॉंग ॲक्टिंग ऑक्सिटेट्रासायक्लिनचे इंजेक्शन असते ते फक्त आपण रुमिनंटमध्ये लावायचे असते. तर जसे की गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांच्यातच फक्त आपण लॉंग ॲक्टिंग इंजेक्शन लावायचे असते. लॉंग ॲक्टिंग इंजेक्शन आपण कुत्रे, मांजर, घोडा याच्यामध्ये लावू शकत नाही. तसेच हे इंजेक्शन आपण गाभण जनावरांमध्ये वापरू शकत नाही. या इंजेक्शनचा आपण इंट्रा आर्टिक्युलर आणि इंट्रामॅमरी वापर करू शकत नाही. म्हणजे सांध्यामध्ये ज्यावेळेस आपण इंजेक्शन लावतो आर्थरायटिसच्या केसेसमध्ये, तर सांध्यामध्ये हे इंजेक्शन लावण्यासाठी आपण वापरू शकत नाही. त्याचबरोबर जी गायीची कास असते तर त्या कासेमध्ये मस्टायटिस झाल्यानंतर ऑक्सिटेट्रासायक्लिन इंजेक्शन आपण सोडू शकत नाही. हे गोष्ट आपण लक्षात ठेवा. ज्या प्राण्यांमध्ये किडण्यांचा काही प्रॉब्लेम आहे किंवा लिव्हरचा काही प्रॉब्लेम आहे तर अशा जनावरांमध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करू नये. आणि ज्यावेळेस आपण ऑक्सिटेट्रासायक्लिन या औषधाचा वापर ओरल करतो, म्हणजे जसे की गोळी देतो किंवा जसे की पाजणारे लिक्विड येते ते देतो, तर त्याच्यानंतर आपण वासराला जर दिले समजा हे औषध, तर त्यांना दूध पाजू नका. काही वेळापर्यंत दूध पाजू नका. तर एवढी काळजी आपण हे औषध वापरताना घ्यायला पाहिजे. तर ही झाली संपूर्ण माहिती ऑक्सिटेट्रासायक्लिन या औषधाबद्दल. आणि आपल्याला जर काही या औषधाबद्दल, इंजेक्शनबद्दल शंका असल्यास आपण मला कॉमेंट करून विचारू शकता. मी आपल्याला रिप्लाय नक्की करीन. धन्यवाद.